Hello students, now today we see linear dependence and independent set. Okay, so first we see what is the linearly dependent set. So see the definition. Linearly dependence or a dependent set. Okay, so suppose we take set S is equal to v1 v2 up to vn vectors. सेट एस काय घेतला आहे आपण एन वेक्टरचा सेट घेतलेला आहे विच इज नॉन एम्प्टी सेट विच इज द नॉन एम्प्टी सबसेट ऑफ वेक्टर स्पेस ऑफ ए वेक्टर स्पेस व्ही. ओके, व्हीचा तो काय घेतलेला आपण नॉन एम्प्टी सबसेट घेतलेला. नॉन एम्प्टी सबसेट दॅट मीन्स इट कंटेन्स ॲट लिस्ट वन इलेमेंट. ओके, सो एस इज द सेट ऑफ एन वेक्टर्स. ओके, which is the subset of a vector space V, then which is linearly independent set on V if summation I is equal to 1 to n alpha I vi is equal to 0 implies that alpha I is equal to 0 for all I is equal to 1 to up to n. राईट, म्हणजे काय की तुम्ही जर यांची समेशन घेतली लिनियर कॉम्बिनेशन घेतलं v1 v2 अप टू vn सेटचा अल्फा 1 v1 प्लस अल्फा 2 v2 आय इज इक्वल टू 1 पुट केला, आय इज इक्वल टू 2 पुट केला, आय इज इक्वल टू 3 अप टू आय इज इक्वल टू काय केलं आपण v3 अप टू आय इज इक्वल टू अल्फा n vn पुट केला. राईट, विच इज n पुट केला विच इज इक्वल टू 0 बार. राईट, यांचे ॲडिशन जर 0 बार असेल तर इच अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 अल्फा 4 अप टू अल्फा n सर्वांची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. या सर्वांची व्हॅल्यू जेव्हा 0 येईल तेव्हा एस सेट काय होणार आहे लिनियरली डिपेंडंट सेट असणार आहे. ओके, when we call S is a linearly dependent set if summation I is equal to 1 to n alpha I vi is equal to 0 bar, that means alpha 1 v1 plus alpha 2 v2 plus alpha 3 v3 plus up to alpha n vn is equal to 0 bar implies that alpha I is equal to 0 for I is equal to 1 to n, that means alpha 1 alpha 2 alpha 3 alpha 4 alpha n all scalars have a value 0, then we called S is a linearly dependent set. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ बघा. सपोज वी हॅव अ सेट एस विच हॅव अ वेक्टर्स 1 2 0 0 3 1 अँड -1 0 1. आता हा जो सेट आहे हा आर क्यूबचा सबसेट आहे, म्हणजे वेक्टर स्पेस काय दिली तुम्हाला आर क्यूब दिलेली व्ही. राईट, तर हा जो सेट आहे हा आर क्यूबवरती लिनियरली डिपेंडंट आहे की इनडिपेंडंट आहे ते आपण बघू. ही कसली डेफिनेशन झाली इनडिपेंडंटसाठी झाली. हां, इनडिपेंडंटसाठीची कंडिशन आहे ही. सेट विल बी लिनियरली इनडिपेंडंट. माझ्याकडनं मिस्टेकनी डिपेंडंट झालं होतं. काय आहे लिनियरली इनडिपेंडंट इफ summation I is equal to 1 to n alpha I vi is equal to 0 bar implies that alpha I is equal to 0. That means all sum equal to 0 bar, then each alpha I will be 0, then we call this is the linearly independent set on V. Okay, now here example S is equal to 1 2 0 0 3 1 -1 0 1. Right, we have to check which is linearly independent or not. So we take a इंटू तुम्ही अल्फा 1 अल्फा 2 अल्फा एनच घेतले पाहिजे असं काही नाही. तुम्ही ए बी सी डी कुठलेही लेटर्स यूज करू शकता. राईट, वी टेक हिअर स्केलर विल बी ए 1 2 0 हा तुमचा v1 झाला. ए v1 प्लस बी v2 प्लस सी v3 इज इक्वल टू काय घेणार आपण 0 बार. ए बी सीच्या व्हॅल्यू काय आल्या पाहिजे 0. राईट, तरच हा सेट काय होईल लिनियरली इंडिपेंडंट सेट असणार आहे. राईट, तर आपण अल्फा इंटू v1 घेतला, सॉरी ए इंटू v1 घेतला, बी इंटू v2 घ्या 0 3 1 आणि सी इंटू v2 घ्या काय -1 0 1 इज इक्वल टू काय घेणार आपण 0 बार. सो हिअर वी राईट we multiply by a, so we get a into 1 will be a into 2 will be 2a into 0 will be 0 plus b into 0 will be 0, b into 3 will be 3b, b into 1 will be b plus here plus
C into -1 will be -c, C into 0 will be 0, C into 1 will be C is equal to 0 bar means 0 0, कारण हा कुठे असणार आहे आर क्यूबमध्ये 3 डायमेन्शनल element आहे 0 3 1. okay, XYZ coordinate. So here we take 0 0 0. okay, now we add coordinate wise all three elements. A plus 0 plus minus C, right here minus C, 2A plus 3B plus 0 and 0 plus B plus C is equal to 0 0 0. इक्वेट केले दोघंही इलेमेंट, काय मिळेल? A minus C is equal to 0. फर्स्ट, सेकंड 2A plus 3B is equal to 0 and थर्ड इक्वेशन B plus C is equal to 0. आता आपल्याला ABCच्या व्हॅल्यूज फाइंड करायचं आहे. इक्वेशन 3 वरून आपण, दिस इज इक्वेशन 3, B इज इक्वल टू काय मिळेल? B इज इक्वल टू -C. ही जी व्हॅल्यू आहे आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू, राईट? इक्वेशन 2 मध्ये पुट करा, काय मिळेल तुम्हाला बघा. 2A प्लस 3 इंटू बी ची व्हॅल्यू काय पुट करणार? -C इज इक्वल टू 0. सो 2A minus 3C is equal to 0. सपोज दिस इज इक्वेशन 4. आता इथे AC झाला, इथे पण AC झालाय, तर इक्वेशन 1 आणि 4 काय करू आपण? सायमल्टेनियसली सॉल्व करू. इक्वेशन 1 ला काय केलं आपण? 3 ने मल्टिप्लाय केलं, काय मिळेल? 3A minus 3C is equal to 0. इक्वेशन 1 ला 3 ने काय केलं? मल्टिप्लाय केलं आणि हे इक्वेशन ॲज इट इज घेतलं, काय? 2A minus 3C is equal to 0. मायनस केलं आपण, इथे प्लस साईन आहे 2A ला, काय होईल? मायनस, इथे प्लस, इथे मायनस, इथे प्लस होईल आणि इथे मायनस. त्यामुळे -3C आणि +3C काय होईल? कॅन्सल होईल. 3A minus 2A इज इक्वल टू A विच इज इक्वल टू 0. दॅट मीन्स वी गेट A इज इक्वल टू 0. मग A इज इक्वल टू 0 कुठे पुट केला? इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केला. A ची व्हॅल्यू 0 पुट केली, 0 - C इज इक्वल टू 0, म्हणजे C इज इक्वल टू काय मिळाला? 0. C इज इक्वल टू 0 ही जी व्हॅल्यू कुठे पुट केली? इक्वेशन 3 मध्ये पुट केली, काय मिळेल? B प्लस 0, B प्लस C ना, B प्लस 0 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स B इज इक्वल टू 0. बघा, A ची पण व्हॅल्यू 0 आली, C ची पण 0 आली, B ची पण 0 आली, म्हणजे काय झालं? AV1 प्लस BV2 प्लस CV3 इज इक्वल टू 0 बार. देन A इज इक्वल टू 0, C इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू 0. सगळ्या स्केलरची व्हॅल्यू काय आली? 0 आली, म्हणजेच एस सेट काय झाला तुमचा? लिनियरली इंडिपेंडंट सेट. काय झाला? लिनियरली इंडिपेंडंट सेट. आता डिपेंडंट सेट कधी असेल? मग जेव्हा एक तरी व्हॅल्यू काय असेल? नॉन झिरो असेल. α1 α2 α3 αn पैकी एक तरी व्हॅल्यू काय पाहिजे? नॉन झिरो पाहिजे. जे एकाची तरी व्हॅल्यू काहीतरी 1 2 3 सपोज काहीतरी आली पाहिजे, राईट? सर्वांचीच व्हॅल्यू 0 आली तर काय होईल? इंडिपेंडंट होईल. आणि एकाची किंवा एकापेक्षा जास्त जर नॉन झिरो व्हॅल्यू झाल्या तर काय होईल? लिनियरली डिपेंडंट सेट होईल. ओके, लिनियरली डिपेंडंटची कंडिशन समजली. समेशन I इज इक्वल टू 1 to n अल्फा I V I इज इक्वल टू 0 बार. देन सम अल्फा I विल बी नॉन झिरो. देन वी कॉल्ड दी सेट S विल बी लिनियरली डिपेंडंट सेट. आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. बघा, सपोज आपण एस सेट घेतला. एस सेट काय घेतला? 1 3 2 1 -7 -8 आणि थर्ड 2 1 -1 हा वेक्टर घेतला, राईट? 2 1 -1. सो वी हॅव टू चेक इट इज लिनियरली डिपेंडंट ऑर इंडिपेंडंट. ओके, तर आपण काय घेणार? AV1 प्लस BV2 प्लस CV3 इज इक्वल टू 0 बार, राईट? मग A इंटू V1 ची व्हॅल्यू टाकली 1 3 2 प्लस B इंटू V2 ची व्हॅल्यू टाकली 1 -7 -8 आणि प्लस C इंटू V3 ची व्हॅल्यू टाकली 2 1 -1 इज इक्वल टू 0 बार, म्हणजे काय असणार आहे? 0 0 0, राईट? सो वी मल्टिप्लाय दिस A 3A 2A, राईट? प्लस B ने मल्टिप्लाय केलं B -7B -8B, राईट? प्लस C ने मल्टिप्लाय केलं 2C प्लस C -C इज इक्वल टू 0 0 0. ॲड करा तिघंही, काय मिळेल? A प्लस B प्लस 2C 3A प्लस -7B आणि प्लस C. हिअर 2A
minus 8b minus c is equal to 0 0 0. Alright. Now equate all coordinates. We get a plus b plus 2c is equal to 0. 3a minus 7b plus c is equal to 0, and 2a minus 8b minus c is equal to 0. ओके. हे इक्वेशन तुम्ही जेव्हा सॉल्व करणार, हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू -2. ओके. म्हणजे तिघांच्या व्हॅल्यू काय आल्या, नॉन झिरो आल्या. नॉन झिरो आल्या म्हणजे हा सेट काय होणार आहे, लिनियरली डिपेंडंट सेट. राईट. लिनियरली डिपेंडंट सेट. एक जरी व्हॅल्यू सपोज ए 3 आला असता आणि बी 0 आणि सी 0 आला असता, तरी पण काय झालं असतं, लिनियरली डिपेंडंट झाला असता. एक जरी व्हॅल्यू नॉन झिरो आली तरी काय होणार आहे, लिनियरली डिपेंडंट सेट. ओके. आता हे जे सिस्टीम आहे ही कशी सॉल्व करायची हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की ही जी सिस्टीम आहे ही कशी सॉल्व करायची. ओके. नाव हिअर वी स्टॉप. थँक्यू.